भरपूर कावळा येते हा पण त्यातला एकच फक्त माझ्याकडे येतो. बर काही दिवसांनी ते पांढरं पंख निघून जातं बर ऑटोमॅटिकच. हा. तो परत आहे सारखाच काळा होतो. बर तो म्हातारा झाला असं दिसत नाही. अच्छा मी म्हातारा झालोय पण तो म्हातारा दिसतच नाही. बर हिथूनच तुम्ही रोज त्याला फेरफटका मारत असता का? त्याविषयी काय सांगत? दररोज ते डोक्यावरनं जातो माझ्या. हा. उडत नाही त्याचं जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत उडत नाही ती. बर काय काय त्याला खायला बिलं काय खायला काय त्याला फक्त फरसाण घालतो. फरसाण फक्त फरसाण. इथं उभं राहिलं ना तुम्ही ते तिथनं टप सिरे येणार माझ्या डोक्यावर बसणार. बरोबर तुम्ही जरी असला तरी. हा म्हणजे अजिबात घाबरणार हा. वगैरे नाही 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 अजिबात नाही. तुम्ही मोबाईल धरला इतके मी आणणार त्याला. हा पूर्वजन्मीचं देवाचाच कोणीतरी साथीदार आहे बरोबर यमराजाचा बरोबर की त्याला शिवल्याशिवाय पुढं काय होत नाही. हा माणसं वाट बघत बसतात सगळी. बरोबर पण त्याला काहीतरी देवाचा आशीर्वाद आहे. हम्म. त्याला हुकूम आहे. त्याच्या हुकमावर सगळी माणसं उठतात. बरोबर त्याला मी कधीच तुच्छ समजत नाही. मस्त मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण आलेलो सोमळी या गावामध्ये. परवा एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला. एक कावळा दादांच्या डोक्यावर रोज बसतो आणि रोज दादा त्याला आपुलकीनं प्रेमानं खायला घालतात. तर आपण सोमळी गावात आलेलो आहोत. दादा नमस्ते. नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं प्रेक्षकांना. भीमराव यशवंत दरेकर बर सोमरडी सोमळी तालुका जावली. काय नातं आहे हो तुमचं आणि मुक्या प्राण्याचं म्हणावं लागेल मुक्या पक्ष्याचं? काय आता पूर्वजन्माचं काय असेल त्यांचं हा आपण काय सांगू शकतो. बर काय काय अनुभव आले तो म्हणजे असं क्वचितच पाहायला भेटतं की एखादा कावळा येतो आपल्या डोक्यावर नाही बसतो. नाही असे भरपूर कावळे येते हा पण त्यातला एकच फक्त माझ्याकडे येतो. बर ते कसं समजतं की तुम्हाला की बाबा तोच कावळा आहे असं? तोच कावळा माझ्यापाशी येतो तेव्हा मी पण समजतो की तोच कावळा माझा आहे. बर किती वर्ष झाली आता? आता 9 वर्ष झाली. 8-9 वर्ष झाली. हो बर आणि तुम्ही जसं म्हटलं की बाबा त्या कावळ्याचं म्हणजे असं जर समजा पंख वगैरे जर पांढरी झाली तर ते म्हणजे आहे तसंच दिसतं तुम्हाला. आहे तसं. त्याविषयी काय सांगत? त्याचं काही दिवसांनी ते पांढरं पंख निघून जातं बर ऑटोमॅटिकच. हा. तो परत आहे सारखाच काळा होतो. बर तो म्हातारा झाला असं दिसत नाही. अच्छा मी म्हातारा झालोय पण तो म्हातारा दिसतच नाही. बर यंगच दिसतो काय? यंगच दिसतो. बर आता नर आहे का मादे आहे? मादी आहे ती. मादे आहे. बर हा तिला ज्या वेळेला पिल्लं होतात त्यावेळेला ती सुद्धा पिल्लं मोठीच होतात तवा घरचं सोडतात बर आणि त्यांना ती खायला घालते चुचित. हा म्हणजे आईशिवाय पोरांना कोण चुचितनं खायला घालत नाही बर तसे ती खायला घालते. बर त्याच्यावरनं समजायचं की ती मादीच आहे. बरोबर आणि त्याच्याबरोबर नर सुद्धा येतो पण नर जवळ येत नाही माझ्या. अच्छा तीच फक्त येते. बर हाच एरिया तुम्ही जसं म्हटलं तसं हिथूनच तुम्ही रोज त्याला फेरफटका मारत असता का? त्याविषयी काय सांगत? दररोज ते डोक्यावरनं जातो माझ्या. हा. उडत नाही त्याचं जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत उडत नाही ती. बर काय काय त्याला खायला बिलं काय खायला काय त्याला फक्त फरसाण घालतो. फरसाण फक्त फरसाण. बर आणि दादा अशी गोष्ट एक मला आश्चर्यजनक गोष्ट घडते की क्वचित असं होतं आणि ज्यावेळेस इथून बरेचसे लोक जातात सर्व जातात कशा पद्धतीनं त्यांचं कुतूहल असते त्यांच्या काय प्रतिक्रिया असते? जे ते रस्त्याने गेल्यानंतर बघतच जाणार की हा अरे अरे ठेवा का म्हणणार कावळा आहे. बर काय काय थांबते ती बघते ती मुद्दाम. हा मी पण कोणाला काय नाही म्हणत नाही कधी. बर कोणी फोटो काढतं त्याचा आता किती फोटो मोबाईलला आहेत. बर कधी कोणाला मी नाही म्हणत नाही. दादा तुमचा स्वभाव पण दिलखुलास वाटला. आता आपली ओळख काय जास्त वेळ झाली नाही आता थोडाच वेळ झाली परंतु ती कुठंतरी पक्षाने पण 100% ओळखले की बाबा ह्यो माणूस म्हणजे जबरदस्त काय म्हणजे असं काय ते असेल कळते का पुन्हा- पक्षाला पुन्हा पण? काय असेल ते हा आपण सांगू शकत नाही. दादा काय म्हणतात की बाबा एखादा कावळा आपल्या डोक्यावर बसलाय की काही जण म्हणतात की बाबा आंघोळ करायला पाहिजे हो. किंवा काय अपशकुन आहे तसं काय गोष्टी नाही काहीच नाही. त्याविषयी काय सांगा? काय नाही, काय काय ते अंधश्रद्धा आहे तो का काय? माझा अंधश्रद्धाच मला तर वाटतंय. हा आता तो माझ्याबरोबर दररोजच येतो दररोज बसतो हा दररोज जातो निघून. बरं पोटासाठी जे येतो हा तो काय माझा मित्र आहे का काय पण त्याला माझी गॅरंटी झाली बरोबर की ह्याच्यापासून आपल्याला काय धोका नाही धोका नाही. त्यामुळे तो बिंदास येतो. त्या आता इथं उभं राहिलं ना तुम्ही ते तिथनं टप सिरे येणार माझ्या डोक्यावर बसणार. बरोबर तुम्ही जरी असला तरी. हा
म्हणजे अजिबात घाबरणार वगैरे नाही 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 अजिबात नाही. तुम्ही मोबाईल धरला इतके मी आणणार त्याला. हा काय साधारणतः टायमिंग काय असते म्हणजे कधी टायमिंग येतो? सकाळीच येतो ते. सकाळीच येतो. हो. सकाळीच येतो 7-7:30 येतो. आणि तुम्ही जसं म्हटलं की रोज तो नसतोय, कधीतरी आपलं आता हे बघा कुठं काय खायला मिळलं त्यांना अचानक अच्छा ते तिकडे ते गुंतलेले असतात. बर ते उडता पंचे बरोबर तो काय आपला मालकीचा नाही. बरोबर पण तो शक्यतो 365 दिवसात 360 दिवस तर नक्कीच येतो. बरोबर हो. ती एक म्हणतात की बाबा एक पूर्वजांचे रूप ठेवलं जातं कावळ्यांना म्हणजे हो, हो, हो. आता एक कुठेतरी संबंध असतो म्हणतात, त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया आहेत आपली? संबंध नाही काय संबंध कसं आहे बरं का ते एक पूर्वजन्मीचं देवाचाच कोणीतरी साथीदार आहे. बरोबर यमराजाचा बरोबर की त्याला शिवल्याशिवाय पुढं काय होत नाही. हा माणसं वाट बघत बसतात सगळी. बरोबर पण त्याला काहीतरी देवाचा आशीर्वाद आहे. काय नातं तुमचं डेव्हलप झालं या 7 ते 8 वर्षामध्ये, त्याविषयी काय सांगेल? कारण म्हणतात की बाबा आपण मित्र असतो, बाकीचे पण संबंध असतात, आपल्या फॅमिली झाली, परंतु त्याचं आणि तुमचं नातं कशा नाही. पद्धतीने तयार झालं? काय नाही. म्हणजे काय एक आपुलकी काय वाटते त्याच्याबद्दल तुम्हाला मनामध्ये? नाही त्याची आपुलकी म्हणजे मला सुद्धा ते दररोज हवा असं वाटतं. हा खायला आज कावळा आला नाही. हा कुठं गेला आज? हा कुठंतरी गेला असेल खायला. बर पण भूक लागल्यावर ते येतोच. हा कधी कधी मनामध्ये रखरख जाणवती का की बाबा तो आज आला नाही किंवा 2 दिवस आला नाही, असं हो. तुम्हाला जाणवतं का? मध्यंतरी जर एकदम गेल्या वर्षी 15 दिवस आला नाही, 15 दिवस 3 आठवडा आला नाही. अच्छा म्हणलं काय मेला का काय कळलं ना. हा परत आला हजर झाला. हा म्हणलं हाय अजून जिवंत. हा त्याचं आयुष्य संपलं असलं तर मरणार पण ना. बरोबर काय औषधं खाते ती, काय फळं खाते औषधी, हम्म. त्यानं पण मरते ती, बरं असं वाटलं मला. हम्म. पण ते आला परत हजर झाला. त्यावर काय प्रतिक्रिया होते तुमच्या ज्यावेळेस नाही आले? काय काय हा. नाही. ते काय खुश काय एकदम झाला असेल हो, संपूर्ण. हो, बरं. त्याला काय आजकाल बघताय तुम्ही काका की आजकालच्या युगामध्ये सर्व झाडांची कटिंग वगैरे चालू आहे, म्हणजे शहरीकरण जास्त प्रमाणात वाढायचं चाललंय, त्यामुळे कुठं तर प्राण्यांना आणि पक्ष्यांना त्रास होतोय, त्याविषयी काय आपल्या नाही, मते? त्रास होतोच की. त्यांच्या आता त्या तिथे एक मोठं झाड होतं, हा त्या झाडावर त्याचं घरटं असायचं. हा आता घरटी ती गेली. हा आता दुसरीकडे शोधतात, हा नवीन झाडं शोधतात. बरं आणि कावळ्याचं घरटं हे उंच असतं वर झाडावर. बरं म्हणजे एक प्रकारे त्याचा त्रास होतोय प्राण्यांना पक्ष्यांना. प्राण्यांना लय त्रास होतो, म्हणजे पक्ष्यांना लय त्रास होतो. जसं जसं झाडं कमी होत चालले. झाडं त्यांना शोधावे लागतात. बरं बरं मोठं झाड, पाल्याचं झाड असं असेल तरच ती पुन्हा तिथं घरटं तयार करतात. बर कसं फॅमिलीचं कशा पद्धतीने रिस्पॉन्स असतो? फॅमिलीचं काय आनंदाचं वातावरण असतं? आनंदाचं वातावरण काय ते उलट म्हणतात काय ते घाणेरडी पक्षी घेते ती. हा. पण घाणेरडं असलं तरी त्याला हुकूम आहे, त्याच्या हुकमावर सगळी माणसं उठतात. बरोबर त्याला मी कधीच तुच्छ समजत नाही. एक म्हणावं लागेल की एक आत्ताच्या युगातला महत्वाची गडी म्हणजे कावळा आहे, 100% कावळा म्हणावं लागेल. कावळा आहे. माणसाला मागून मिळत नाही. हा ज्याला समजला तोच ज्याला ओळखला. समजला तेच ओळखतो. कारण- बघा ना, कारण हजारो माणसं असली तरी कावळा शिवल्याशिवाय उठत नाही. हा मग- कारण कारण काय होतं की आणि हा वाट बघत बसतात माणसं, कावळा वाट कधी येईल, बघत कावळा कधी- बसतात. हा. कुठं कुठं तर कावळा मिळतच नाही. हा आणि आपल्या इथं दररोज येतोय डोक्यावर बसतोय. हीच सगळ्यात मोठी पुण्य आहे म्हणून. हो. 100%. बर तो व्हिडिओ पाहिला का तुम्ही त्या दिवशी? पाहिलं की मी. हा काय पाहिलं की मी comment मित्र परिवारांच्या कमेंट वगैरे सगळ्या पॉझिटिव्ह आलेल्या. मित्र परिवारांचा कसा रिस्पॉन्स भेटतो? मित्रपरिवार काय ते खुशच आहेत. ते म्हणतात का आता तू व्हायरल झालास मोठा. हा काका नमस्कार. नमस्कार. आध्यात्मिक दृष्टिकोनातून म्हणलं तर हा एक म्हणजे दैवी चमत्कारच म्हणावं लागतोय. त्या कावळ्याचं आणि तुमचं एक पुनर्जन्मीचं एक नातं कुठंतरी असणार आहे, आणि हे नातं आपल्याला दिसू शकत नाही, परंतु ते दिसत. परमेश्वराचीच लीला आहे. असणार. एवढ्या कोट्यावधी लोकांतून तुमच्या तो डोक्यावर येऊन बसतो, म्हणजे नक्कीच त्याचं आणि तुमचं नातं एक मुक्या प्राण्याचं नातं एक असणार काहीतरी नातं श्रेष्ठ असलं पाहिजे. हा. मुक्या प्राण्याला एक प्रकारे लाळा लावण्यामुळं खूप चांगली गोष्ट आहे की त्याला पाणी देणं, चारा देणं, ह्या गोष्टी करत नाहीत लोक, पण ते नाही. कोणतरी करतंय, हे अतिशय महत्वाचं. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? हे बघा पाणी तिथं आमचं डबडं एक भरलेलं असतं पाण्यासाठी. ते माझ्यापासून खाल्लं की तिथं जाऊन पाणी पिणार, निघून जाणार. म्हणजे एक काळजी घेता तुम्ही? काळजी हो.
ते एक माझा नातलगच असल्यासारखं वाटतं. एक आयुष्यामध्ये एक चांगली गोष्ट करताय तुम्ही, पण त्याचं कुठंतरी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा किंवा तुमच्या कामामध्ये यश असं जाणवतं का कधी गोष्ट? तसं काय नाही, माझं काम हे चालूच असतं. चालूच असते, पण त्याचा कुठेतरी आशीर्वाद तुम्हाला आता भेटतो काय असं तसं जाणवतं? काय करणार, तसं काय करणार. हा, म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे, तुमचा व्यवसाय आहे, तो पूर्णरित्या 100% म्हणजे तुमचं माझं चालूच असतं. चालूच असतं म्हणजे ते. तोच आशीर्वाद 100% वर्षानुवर्ष म्हणावा चालूच आहे. लागेल. हा, हो. तोच आशीर्वाद, पक्षाचा आशीर्वाद आणि तुम्ही त्याला दिलेला खायला देता त्याचाच आशीर्वाद आहे म्हणावं लागेल, 100%. आणि ते दुसरं काय नाही, त्यात तुम्ही काही मिसळलं ना असं हातात हा. तर ते बाजूला काढून टाकतो. हा, त्याला पाहिजे तेच खातो. त्याला फक्त फरसाणच लागतं. हा, दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल, आणि खूप सुंदर काम करताय, आणि नक्कीच एक तरुण पिढीनं कुठेतरी आदर्श घेतला पाहिजे, कारण पक्षी लुप्त होत चाललेत आता सध्या, आणि कुठंतरी तुमच्यासारख्या अजून माणसांची गरज आहे आता म्हणावं लागेल. माणसं म्हणते ती कावळा शिवला की अपशकुन असतो. हा, कावळा आपल्याला शिवला की त्याला मारून टाकतात दुसरं कावळं. हा, पण तसं काहीच नाही. हा, दुसरी उलटी कावळी इथं तारव असे झुंबड बसलेले असते, हा. पण त्यातलं तेवढाच येतो, तसं असतं तर तो आलाच नसतं सध्या. आलाच नसतो. धन्यवाद दादा. हो.